आज आहे एकादशी, वाटलं थोडंसं साबुदाणा भिजवून खावा, बनवून खाऊया. तर मी घेतले आहे तिथे शेंगदाणे भाजून आणि साबुदाणाही भिजत घालून घेतलेला आहे. 4 मिरच्या कापलेल्या आहेत, त्या गरम तेलात सोडल्या आहेत. आता त्याच्यानंतर आली बटाट्याची वेळ. मग बटाटा कापून जरा वेळ मी थोडा आधीच ठेवला होता, त्यामुळे हा जरासा सावळा दिसतोय. तो बटाटा टाकायचा आहे तेलात आणि तो परतून घ्यायचा आहे. त्याआधी बटाटा स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे सिंदोलोण. सिंदोलोण हे उपवासाचं मीठ आहे. आपण उपवासाच्या दिवसात नॉर्मल मीठ खाऊ शकत नाहीत असे पूर्वज सांगतात, त्यामुळे मी सिंदोलोणचा वापर करते. आता ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर हा जो साबुदाणा आपण भिजवत घालून ठेवलेला आहे तो त्या बटाट्यात आणि मिरचीत ओतायचा आहे. छान हलक्या हाताने त्याला हलवून घ्यायचं आहे. पण त्याआधी मगाशी जे शेंगदाणे आपण भाजले होते ते थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत. त्याने काय होईल, कारण की ते टेस्टला थोडेसे छान लागतात. जर तुम्ही अख्खे शेंगदाणे टाकले तर ते एवढे फार काही खास नाही लागत आणि जास्त बारीक वाटले तरीही ते खास नाही लागणार. ते अशी जाडसर वाटून त्या साबुदाण्यामध्ये टाकायचे आहे आणि नंतर वरून कोथिंबीर पेरायची आहे आणि त्यालाही व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हा आहे सुंदरसा आपला साबुदाणा तयार. त्याच्यानंतर मी फ्रूट फटफट कापून घेतलेले आहेत, केळं, अनार आणि आंबा, आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून छानपैकी सर्व केले. माझे चॅनल आवडलं तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला काय बघायला आवडेल तेही नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल.